आपल्या नेहमी असं ऐकण्यात येतं की अमक्या तमक्याला डेंग्यू झाला होता, त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि त्याची रक्ताची तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्या प्लेटलेट्स ह्या अतिशय कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याला त्रास होतोय. लगेच तुम्हाला डॉक्टर ॲडवाईस करतात त्यांना प्लेटलेट चढवाव्या लागतील, प्लेटलेट्स द्याव्या लागतील. तर ह्या प्लेटलेट्स नेमक्या काय महत्त्वाचं काम करत असतात, आपल्या रक्तामध्ये त्याचा काय रोल आहे आणि त्या कमी झाल्या किंवा वाढल्या तर काय दुष्परिणाम होतात, एकंदरीत प्लेटलेट म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर आशा. तुमचे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. प्लेटलेट म्हणजे तंतुकणिका असं मराठीतून म्हटलं जातं आणि मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला थ्रम्बोसाइट असं म्हटलं जातं. प्लेटलेटचा सरासरी लाईफ स्पॅन हा 8 ते 10 दिवसांचा असतो. प्लेटलेट्स हा प्लेट्स सारखे असतात म्हणून त्याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये असणारी मोठी हाडं, लॉंग बोन्स, याच्यामध्ये असणारं रेड बोन मॅरो, याच्यामध्ये असणारे मेगा कॅरिओसाइट पासून प्लेटलेट्स ह्या तयार होत असतात. प्लेटलेट्स ह्या प्लेट्स सारख्या असतात म्हणून त्याला प्लेटलेट्स असं म्हटलं जातं. मेडिकल लँग्वेजमध्ये प्लेटलेट्सला थ्रम्बोसाइट असं म्हटलं जातं. ज्यावेळेस प्लेटलेटची संख्या 1.5 लाखांपेक्षा कमी होते या कंडिशनला आपण थ्रम्बोसाइटोपेनिया असं म्हणतो. प्लेटलेट्स कमी होण्याचे 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. एक आहे माइल्ड, दुसरं मॉडरेट आणि तिसरं सिव्हिअर. माइल्ड थ्रम्बोसाइटोपेनियामध्ये आपल्या प्लेटलेटची संख्या ही 1,41,000 1,01,000 असते. मॉडरेट थ्रम्बोसाइटोपेनियामध्ये प्लेटलेटची संख्या ही 1,00,000 51,000 असते आणि सिव्हिअर थ्रम्बोसाइटोपेनियामध्ये प्लेटलेटची संख्या ही 51,000 21,000 असते. आणि ज्या कंडिशनमध्ये जर प्लेटलेट्स अतिशय प्रमाणात तयार होत असतील तर या कंडिशनला मेडिकल लँग्वेजमध्ये थ्रम्बोसायटोसिस असं म्हटलं जातं. याच्यामध्ये प्लेटलेटची संख्या ही 5 लाखांपेक्षाही जास्त असू शकते. नॉर्मली निरोगी स्वस्थ शरीरामध्ये प्लेटलेटची संख्या ही 1.5 लाखापासून ते 4.5 लाखापर्यंत असते. प्लेटलेट कमी होण्याची कारणं कोणती आहेत? प्रामुख्याने 3 कारणं आहेत प्लेटलेट कमी होण्याची. एक तर तुमच्या प्लेटलेट्स या व्यवस्थितरित्या तयार होत नसतील. प्लेटलेट्स तयार होत असतील पण त्या इझिली नष्ट केल्या जात असतील किंवा डिस्ट्रॉय होत असतील, त्याचं डिस्ट्रक्शन होत असतील, ब्रेकडाऊन होत असतील, ही एक कंडिशन असते. तिसरी म्हणजे की तुमच्या प्लेटलेट्स ह्या कुठेतरी अडकून राहिल्या गेल्यामुळे, म्हणजे स्प्लीनमध्ये, स्पेशली स्प्लीनमध्ये तुमच्या प्लेटलेट्स ह्या स्टोअर केल्या जातात, ट्रॅप केल्या जातात आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या रक्तामधील प्लेटलेटची संख्या ही कमी दाखवू शकते. आता मेडिकल कंडिशन कोणत्या आहेत त्या बघूयात की ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स ह्या कमी होतात, थ्रम्बोसाइटोपेनिया होतो. तर आपण त्या कंडिशन एक एक करून बघूयात. अप्लास्टिक ॲनिमियामध्ये रक्तामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या पेशी यांची निर्मिती ही व्यवस्थित होत नाही. RBC, WBC, प्लेटलेट्स ह्या व्यवस्थितरित्या तयार होत नाही, त्याचं प्रोडक्शन कमी होतं. म्हणूनच अप्लास्टिक ॲनिमिक पेशंटमध्ये आपल्याला थ्रम्बोसाइटोपेनिया प्रामुख्याने बघायला मिळतो. दुसरी कंडिशन म्हणजे रक्तामध्ये असणारे कॅन्सर. रक्तामध्ये प्रामुख्याने जे कॅन्सर्स बघायला मिळतात त्याच्यामध्ये ॲक्यूट ल्युकेमिया, क्रॉनिक ल्युकेमिया, लिम्फोमाज, याच्यामुळे सुद्धा प्लेटलेटचं प्रोडक्शन हे कमी व्हायला लागतं. तिसरी महत्त्वाची कंडिशन म्हणजे मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम, MDS नावाची जी कंडिशन आहे, याच्यामध्ये रक्तामध्ये असणाऱ्या प्लेटलेट्स ह्या तयार तर होत असतात पण त्या डिफेक्टिव्ह असतात, त्यांचं स्ट्रक्चर डिफेक्टिव्ह असतं, त्यांचे फंक्शन डिफेक्टिव्ह असतात. त्याच्यामुळे MDS ह्या कंडिशनमध्ये आपल्याला प्लेटलेट्स प्रोडक्शन हे व्यवस्थित नाही होत आणि तिथे आपल्याला थ्रम्बोसाइटोपेनिया ही कंडिशन बघायला मिळते. चौथी कंडिशन आहे ती म्हणजे की काही व्हायरल कंडिशन आहेत. व्हायरल गोष्टींमुळे, व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला थ्रम्बोसाइटोपेनिया प्रामुख्याने बघायला मिळतो. कारण ह्या व्हायरसमुळे बोन मॅरोवर म्हणजे परिणाम त्याचा होतो. बोन मॅरो सप्रेस होतात आणि बोन मॅरो सप्रेस झालं की प्लेटलेटचं प्रोडक्शन होत नाही. त्याच्यामध्ये HIV नावाचा व्हायरस, हिपॅटायटिस C व्हायरस, डेंग्यूमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. काही पॅरासायटिक इन्फेक्शन म्हणजे मलेरिया, टायफॉइड फीवरमध्ये सुद्धा आपल्याला प्लेटलेटचं प्रोडक्शन हे कमी झालेलं बघायला मिळतं. लेप्टोस्पायरोसिसमध्ये सुद्धा आपल्याला प्लेटलेटचं प्रोडक्शन हे कमी झालेलं बघायला मिळतं.
आणखी कॉमनली आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे ज्या लोकांना किमोथेरपी रेडिएशन चालू असतं अशा लोकांमध्ये प्लेटलेट्स ह्या कमी झालेल्या बघायला मिळतात. कारण ज्यावेळेस रेडिएशन किंवा किमोथेरपी चालू असते कॅन्सरच्या पेशी मारत असताना नॉर्मल पेशीसुद्धा मारल्या जातात आणि त्याच्यामध्ये प्लेटलेट्ससुद्धा ह्या मारल्या जातात किंवा नष्ट केल्या जातात. त्यामुळे किमोथेरपी पेशंटला जे असतात त्यांच्यामध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया आपल्याला कॉमनली बघायला मिळतो. दुसरं म्हणजे महत्त्वाचं आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया बघायला मिळतो ती म्हणजे की ज्या लोकांना दारूचं व्यसन आहे, अतिशय प्रमाणात जर दारू ते घेत असतील आणि त्याच्यामुळे रक्तामध्ये टॉक्झिसिटी वाढते आणि ह्या टॉक्झिसिटीमुळे प्लेटलेट्स ह्या कमी होऊ शकतात. आणि आणखी आपल्याला प्लेटलेट्स कमी होण्याचं कारण म्हणजे की ज्या लोकांमध्ये विटॅमिन B12ची डेफिशियन्सी जास्त प्रमाणात असते, फोलेटची डेफिशियन्सी जास्त प्रमाणात असतात, जे माल नरिश असतात त्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया हा बघायला मिळतो. अशा कोणत्या कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये प्लेटलेटचं डिस्ट्रक्शन हे व्हायला लागतं किंवा प्लेटलेट्स ह्या इझिली ब्रेकडाऊन होतात त्या जाणून घेऊयात. प्रामुख्याने याच्यामध्ये ऑटोइम्युन डिसऑर्डर बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आहेत रुमॅटॉइड आर्थरायटिस, ल्युपस, ITP म्हणजे इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्पुरा ही जी कंडिशन आहे ह्या प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. दुसरं आहे TTP नावाची कंडिशन, DIC डेसिमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोयागुलोपॅथी. ही नावं भयंकर वाटतात ऐकायला, पण ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या ऑटोइम्युन सिस्टीमशी रिलेटेड आहे. त्याच्यामध्ये आपलीच प्रतिकारशक्ती आपल्याच पेशींच्या अगेन्स्ट जाऊन त्यांना नष्ट करायला लागते आणि ह्या कंडिशनमध्ये आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया कॉमनली बघायला मिळतो. किंवा अँटीकोॲग्युलंट चालू असतील, अस्पिरिन घेत असतील, लो प्लेटलेट अँटीप्लेटलेट्स गोळ्या घेत असतील अशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला प्लेटलेट्स कमी झालेलं बघायला मिळतं. ड्रग इंड्यूस थ्रोम्बोसायटोपेनिया मोस्टली आपण अँटीप्लेटलेट्स, हिपॅरिन आणि जे अँटीबायोटिक आहेत मोस्टली सल्फा कंटेनिंग अँटीबायोटिक जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळतात. थ्रोम्बोसायटोपेनिक कंडिशन अँटीकन्व्हल्जन म्हणजे जी एपिलेप्सीसाठी झटके जे येतात म्हणजे सीझर ज्यांना येतात अशा लोकांसाठी जी अँटीकन्व्हल्जन ड्रग चालू असतात त्या लोकांमध्ये सुद्धा आपल्याला थ्रोम्बोसायटोपेनिया हा बघायला मिळतो. काही जे इन्फेक्शन आहेत त्याच्यामध्ये मोस्टली बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ज्यावेळेस हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्या रक्तामध्ये पूर्ण पसरलं जातं आणि एक कंडिशन डेव्हलप होते त्याला आपण सेप्सिस, कॉमनली आपण ऐकतो सेप्सिस झालेला आहे. ज्यावेळेस हा रक्तामध्ये पूर्ण सेप्सिस पसरलं जातं, सेप्टिसेमिया डेव्हलप होतो. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जातात, DIC होतं, प्लेटलेट अतिशय प्रमाणात कमी होतात आणि तिथे सुद्धा ह्या बॅक्टेरियामुळे प्लेटलेट्सची संख्या अतिशय प्रमाणात कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणखी एक आपल्याला मेडिकल कंडिशनमध्ये थ्रोम्बोसायटोपेनिया बघायला मिळतो ती म्हणजे हिमोलायटिक युरेमिक जो सिंड्रोम आहे, हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम, याच्यामध्ये तुमच्या RBCचं म्हणजे लाल पेशींचं डिस्ट्रक्शन होतं. प्लेटलेट्स व्यवस्थितरित्या तयार होत नाहीत, प्लेटलेट्स ड्रॉप व्हायला लागतात आणि किडनी फंक्शन जे आहे ते सुद्धा तुमचं हॅम्पर किंवा इम्पेअर व्हायला लागतं. प्लेटलेटची जर संख्या अतिशय प्रमाणात कमी झाल्यानंतर मॉडर्न मेडिसिनमध्ये कोणत्या प्रकारची उपचार पद्धती दिली जाते थोडक्यात जाणून घेऊयात. एक तर जर तुमच्या प्लेटलेट ह्या अतिशय प्रमाणात कमी झाल्या असतील, तुम्हाला हॉस्पिटलाइज केलं गेलं असेल, जर प्लेटलेट तुमच्या 10,000च्या खाली असतील तर तुम्हाला ब्लड ट्रान्सफ्युजनचा ऑप्शन दिला जातो. आपण त्याच्यामध्ये सिंगल डोनर प्लेटलेट कधी आपण पेशंटला दिलेला बघतो किंवा रॅन्डम डोनर प्लेटलेट म्हणजे RDP, SDP मोस्टली दिल्या जातात. SDP ज्या असतात सिंगल डोनर प्लेटलेट ह्या कॉस्टली असतात. ते एकाच डोनरपासून ह्या प्लेटलेट कलेक्ट केलेल्या असतात म्हणून त्याची कॉस्ट ही वाढलेली असते. रॅन्डम डोनर प्लेटलेटमध्ये भरपूर पेशंटमधून प्लेटलेट ह्या कलेक्ट केल्या जातात आणि याची कॉस्ट कम्पेअर टू SDP ही कमी असते. तर ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये आपल्याला प्लेटलेट ट्रान्सफ्यूज कराव्या लागतात जर प्लेटलेट तुमच्या 10,000पेक्षा कमी असतील आणि तुम्हाला भयंकर प्रकारचे सिम्पटम असतील. सिम्पटम्स म्हणजे तुमच्या तोंडावाटे रक्त येत असेल, नाकावाटे रक्त येत असेल, हिरड्यांमधून रक्त येत असतील, संडासमधून रक्त येत असेल, तुमच्या लघवीतून रक्त येत असेल किंवा तुमच्या शरीरात कुठे इंटरनल ब्लिडिंग झालं असेल तर आपल्याला ब्लड ट्रान्सफ्युजन देणं हे गरजेचं असतं. दुसरं आपल्याला मॉडर्न मेडिसिनमध्ये बघायला मिळतं की तुमच्या प्लेटलेट्स वाढण्यासाठी म्हणजे मोस्टली ज्या ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये जर प्लेटलेट्स कमी झाल्या असतील त्याच्यामध्ये मोस्टली स्टिरॉइड, कॉर्टिकोस्टिरॉइड हे वापरले जातात.
ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये त्याच्यामध्ये प्रेडनिसोलॉन मोस्टली वापरलं जातं. तिसरं महत्त्वाचं आपण बघतो मॉडर्न मेडिसिनमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये तुमच्या प्लेटलेट्स बूस्ट करण्यासाठी औषधं दिली जातात. त्याच्यामध्ये रिट्युक्सिमॅब म्हणजे ते तुमचं प्लेटलेटचं डिस्ट्रक्शन कमी होण्यासाठी काही अशी औषधं दिली जातात किंवा इम्युनोग्लोबिन दिलं जातं. प्लेटलेट प्रोडक्शन वाढवण्यासाठी औषधं दिली जातात. त्याच्यामध्ये रोमिप्लास्टिन आहे किंवा कॅरी पपयापासून बनवणारी औषधं आपण आयुर्वेदिक मेडिसिन बघतो की कॉमनली ही दिली जातात. आणखी म्हणजे की काही पेशंटमध्ये जर ITP नावाची कंडिशन असते, ITP 2 प्रकारे आपल्याला बघायला मिळते. इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्पुरा नावाची जी कंडिशन आहे याच्यामध्ये जर प्लेटलेट तुमच्या 1.5 लाखापासून ते 30,000 पर्यंत असतील तर त्याला क्रॉनिक सिम्प्टोमॅटिक ITP असं म्हटलं जातं. ज्यावेळेस तुमच्या प्लेटलेट ह्या 30,000 पेक्षा कमी असतील आणि लक्षणं दिसत असतील तर अशा कंडिशनमध्ये ITPच्या कंडिशनमध्ये इमर्जन्सी जर पेशंटला खूप त्रास होत असेल, इंटरनल ब्लिडिंग झालं असेल तर अशा कंडिशनमध्ये स्प्लीनसुद्धा काढावं लागतं. तर ट्रीटमेंटमध्ये स्प्लिनेक्टॉमीसुद्धा म्हणजे सर्जिकल रिमूव्हल स्प्लिनचं हे केलं जातं. स्प्लिनेक्टॉमी ही सुद्धा उपचार पद्धतीचा एक भाग आहे. तर ते डॉक्टर डिसाईड करतात कोणत्या पेशंटमध्ये करायचं. तर हे उपचार पद्धती आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये बघितलं. कॉम्प्लिकेशन बघून घेऊयात की थोडक्यात की कोणती कॉम्प्लिकेशन होतात प्लेटलेट कमी झाल्यानंतर. प्रामुख्याने प्लेटलेटचा रोल आहे की आपले रक्त हे पातळ होऊ देऊ नये. रक्त गोठण्यासाठी, गुठळी तयार होण्यासाठी ते कोलॅजन बरोबर हे प्लेटलेट्स एकत्र येऊन प्लग तयार करतात आणि आपला रक्तप्रवाह हा थांबवला जातो. रक्ताची गुठळी होते आणि तिथे रक्त हा म्हणजे रक्त जो ब्लिडिंग होणारं असतं ते थांबवलं जातं. जर प्लेटलेट अतिशय प्रमाणात कमी झाल्या तर आपल्याला नाका वाटे, हिरड्या वाटे, तोंडा वाटे, लघवी वाटे, संडास वाटे ब्लिडिंग होऊ शकतं आणि थकवा अतिशय प्रमाणात जाणवू शकतो. किंवा काही लोकांमध्ये जर अतिशय प्रमाणात प्लेटलेट कमी झाले असतील, 5,000पेक्षाही कमी झालेल्या असतील तर अशा लोकांमध्ये इंटरनल ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे अंतर्गत जो रक्तस्राव होतो त्याच्यामध्ये तुमच्या पचन संस्थेमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. आपण त्याला GI ब्लीड म्हणतो. तर अशा लोकांना काळपट संडास किंवा रक्ताची संडास, रक्ताच्या उलट्या ह्या सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. काही म्हणजे मेजर कंडिशनमध्ये, मेजर कॉम्प्लिकेशनमध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. त्याला IC ब्लीड, इंट्राक्रॅनियल ब्लीड असं म्हटलं जातं. ह्या लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असतात. याच्यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका होतो. दुसरं म्हणजे आता आपण बघूयात की लक्षणं आता आपण बघितली तर आपल्या घरच्या घरी आपण काय गोष्टी केल्या पाहिजेत ज्यांना प्लेटलेट्स कमी असतील आणि प्लेटलेट्सपासून जर धोका आपल्याला टाळायचा असेल, कमी झालेला प्लेटलेटमुळे जर धोका काही होऊ शकतो तो टाळण्यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊयात. एकतर ज्यांना थ्रोम्बोसायटोपेनिया नावाची जर नोन कंडिशन असेल म्हणजे अप्लास्टिक ॲनिमिया, ITP, TTP तर अशा पेशंटनी संडासला खडा होऊ देऊ नये, कॉन्स्टिपेशन होऊ देऊ नये, हायड्रेशन मेंटेन ठेवावं, विटॅमिन B12, फोलिक ॲसिड, विटॅमिन C यांचा आपल्या जेवणामध्ये, आहारामध्ये किंवा ओरल सप्लिमेंट्स आपल्याला ते घेणं गरजेचं आहे. कुठल्याही म्हणजे अशा वस्तू ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इंजुरी होऊ शकते त्या गोष्टी टाळाव्यात. सीझर, चाकू कट करताना कुठल्याही तर त्या काळजीपूर्वक वापराव्यात. दुसरं म्हणजे की आपल्याला ब्रश करताना हिरड्यांना जखम होऊ देऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तिथे ब्लिडिंग न झालेलं बरं. म्हणजे की जर जोरात जर आपण हार्ड ब्रशने जर ब्रशिंग केलं तर आपल्याला तिथे रक्तस्राव होण्याची शक्यता असते ITPच्या पेशंटमध्ये. तर ह्या गोष्टी असतात. दुसरं म्हणजे की सेल्फ प्रोटेक्शन काळजीची घ्यायची आहे त्याच्यामध्ये की आपल्याला कुठेही हार्म होणार नाही, धक्काबुक्की होणार नाही, लागणार नाही ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याची काळजी आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला इझिली अंगावर लाल चट्टे येत असतील, लाल लाल दाणे येत असतील, जर एखादा मार लागल्यानंतर लगेच तिथली जागा निळसर जांभळ्या कलरची किंवा तिथे हिमॅटोमा होत असेल, रक्त साकळत असेल तर ह्या कंडिशन अंगावर न काढता म्हणजे सतत जर कुठलाही हलका मार लागला किंवा सहज कोणी चिमटा जरी घेतला तरी तिथं काळं निळं होत असेल, वारंवार जर ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही तुमच्या रक्तातील प्लेटलेट तपासून घेणं हे गरजेचं आहे. कारण थ्रोम्बोसायटोपेनियामध्ये हे कॉमनली बघायला मिळतं. दारू पिण्याचं व्यसन असतं अशा लोकांमध्ये जर अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमुळे लिव्हर खराब झालेलं असेल, लिव्हर फेल्युअर झालं असेल तर
सांगायचं राहिलं की लिव्हर फेल्युअरमध्ये आपलं लिव्हर जे थ्रोम्बोपोएटिन नावाचं हार्मोन्स तयार करत असतं, हे थ्रोम्बोपोएटिन हार्मोन्समुळे आपलं थ्रोम्बोसाइट्स व्यवस्थित तयार होत असतात, प्लेटलेटची निर्मिती व्यवस्थित होत असते. ज्यावेळेस थ्रोम्बोपोएटिन नावाचं हार्मोन हे कमी झालं तर आपल्या रक्तामध्ये थ्रोम्बोसाइट प्लेटलेट्स ह्या कमी व्हायला लागतात आणि तिथे थ्रोम्बोसायटोपेनिया प्लेटलेट कमी होण्याची कंडिशन आपल्याला बघायला मिळते. म्हणून ज्यांना दारूचं व्यसन आहे त्यांनी ते त्वरित थांबवावं अशी मी विनंती करेल. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, त्या नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि खरंच तुम्हाला हे यूजफुल कंटेंट वाटत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा. काळजी घ्या, आनंदी राहा, मस्त राहा. टेक केअर, बाय ऑल.